अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मैत्रिणींनो, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात, कष्ट असतात, दुःख असतात। आपण अनेक पूजा करतो, सेवा करतो, आपली जी कुलदेवी आहे तिला शरण जातो, आठवणीने कुलदेवीची ओटी भरतो, मानपान करत असतो, पण तरी देखील आपल्या जीवनातील दुःख कष्ट संपत नाहीत। मग यासाठी तुम्हाला अतिशय प्रभावी, अतिशय साधी सोपी सेवा करायची आहे। जीवनात कितीही समस्या असू द्यात, कितीही कष्ट असू द्यात, दुःख असू द्यात, जर तुम्ही ही सेवा केली ना तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। बघा, आपल्याला मानसिक त्रास आहे, कोणी बोलल्यानंतर आपल्याला खूप त्या गोष्टीचा त्रास होतो, आपण नको नको तो त्रास करून घेत असतो। त्याने काय होतं मैत्रिणींनो, अनेक आजार आपल्याला लागतात। बीपीचा त्रास लागू शकतो, जास्त विचार केल्यामुळे, सतत विचार केल्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो। बघा, ज्या व्यक्तींचा स्वभाव सेन्सिटिव्ह आहे, त्यांचा कोणी अपमान केला, त्यांना नाही ते बोललं तर त्या व्यक्तींच्या डोक्यात ते कायम राहतं, मग काय डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागतो। त्यामुळे मैत्रिणींनो, अशा परिस्थितीत जर तुम्ही असाल, दादांनो अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही असाल तर आजच ही सेवा करायला सुरुवात करा। बघा, 100% नाही तर 1001% तुम्हाला याचा फरक जाणवेल। मी स्वतः ही सेवा करते, प्रत्येक गुरुवारी न चुकता ही सेवा माझ्याकडनं स्वामी महाराज करून घेतात। तसं तर तारक मंत्र दिवसभरामध्ये खूप वेळा म्हणून होतो, पूजेच्या वेळेस तर होतोच। ठीक आहे, आता सेवा कोणती करायची ती जाणून घेऊयात। तर बघा मैत्रिणींनो, स्वामी महाराजांची अनेक जण न चुकता रोज सेवा करत असतात, अगदी पूजा अर्चा करत असतात। आपल्या आजूबाजूला जर स्वामी महाराजांचा मठ असेल, स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर केंद्रात आपल्याला जायचं। बघा, तेथे जाऊन आपण सेवा करतो, पूजा करतो, जप करतो। त्यासोबतच अनेक जण केंद्रातून ज्या सेवा घेत असतात आणि सेवा पूर्ण करत असतात। आपण स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा, या सेवेने आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं। मग आपल्याला जी सेवा आहे ती सेवा कोणती करायची, तर आपल्याला स्वामी महाराजांना अतिशय प्रिय, अतिशय प्रभावी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची। या तारक मंत्रातून, या सेवेने अनेकांना स्वामी महाराजांनी, अगदी लाखो करोडो भक्तांना या सेवेने तारून नेले आहे। अनेकांना याचा फरक पडला आहे, तुम्हाला देखील या सेवेने फरक पडेल। मग आपल्याला तारक मंत्राचे जे अनुष्ठान आहे ते कसं करायचं, किती दिवसाचं करायचं, अतिशय प्रभावी शक्तिशाली सेवा ती कशी करायची त्या आपण जाणून घेऊयात। पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझी आई लिहायला विसरू नका। बघा मैत्रिणींनो, जीवन म्हटलं की जीवनात दुःख कष्ट आहेतच, पण आपण जर श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण गेलो आणि स्वामी महाराजांना सांगितलं की हे स्वामी आई, माझे हे दुःख आहे, माझ्या ह्या समस्या आहेत, माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा, यासाठी जर आपण स्वामी महाराजांची अतिशय प्रिय म्हणजे तारक मंत्राची तारून नेणारी सेवा जर केली ना तर स्वामी महाराज चक्क आपला हात धरतात, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि आपला जो त्रास आहे तर तो हळूहळू कमी करतात। अगदी तुम्हाला शारीरिक त्रास असू द्यात, मानसिक त्रास असू द्यात, आर्थिक समस्या असू द्यात, कोणतीही समस्या असू द्यात, ती समस्या स्वामी महाराज कमी करतातच। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहेत त्या 100% नाही तर 1000% स्वामी महाराज पूर्ण करतात। अनेकांना तारक मंत्राचा अनुभव आलेला आहे, तुम्हाला देखील तारक मंत्राचा अनुभव येईल। मग ही सेवा कशी करायची, आता ही सेवा तुम्ही कधीही करू शकतात, अगदी तुमच्याकडे जसा वेळ असेल तसं तुम्ही ही सेवा करू शकतात। म्हणजे तुम्ही 3 दिवसाची ही सेवा करू शकता, 7 दिवसाची, त्यासोबत 11 दिवसांची, 21 दिवसांची, 51 दिवसांची, 108 दिवसांची, तुमच्याकडे जसा वेळ असेल, जशी तुमची मोठ्यातली मोठी इच्छा असेल, ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही कालावधी वाढूनही ही सेवा 108 दिवसांची करू शकता, 51 दिवसांची करू शकता। मग आपल्याला काय करायचं, कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून किंवा कोणत्याही शुभ दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। बघा, स्वामी सेवा करताना सगळे दिवस शुभच आहेत, फक्त अमावस्येचा दिवस सोडून तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता। ठीक आहे, मग आता सेवा काय करायची, आपल्याला सेवेसाठी काय लागणार आहे, काहीच नाही, फक्त 1 ग्लास पाणी आणि 1 अगरबत्ती। शक्यतो आपल्याला सेवा करताना पितळेचा किंवा तांब्याचा ग्लास असेल तर तो घ्यायचा, तुमच्याकडे तांब्याचा पितळचा ग्लास नसेल तर काहीही हरकत नाही, तुम्ही स्टीलचा ग्लास घेऊ शकता, फक्त प्लॅस्टिकचा ग्लास किंवा काचेचा ग्लास तुम्ही घेऊ नका। मग ही सेवा कधी करावी, तर बघा, सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता, फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा। आता मेन म्हणजे तुम्ही जी सेवा करणार आहात तर पहिल्या दिवशी 7ला करायची, दुसऱ्या दिवशी 9ला करायची, तिसऱ्या दिवशी दुपारी 2ला करायची, असं चुकूनही करायचं नाही।
सेवेची वेळ फक्त एकच ठेवायची आहे। तुम्ही जर 3 दिवसांचं अनुष्ठान करत असाल, तुमची एखादी इच्छा आहे, माझी ही इच्छा आहे, मी नोकरीला लागावी किंवा मला खूप मानसिक त्रास होतो, मला कोणी बोलल्यावर खूप त्रास होतो, मला काही कारण नसताना खूप लोक बोलतात, मला टॉर्चर करतात, असं जर तुमच्या जीवनात असेल किंवा अजून काही समस्या असेल तर तुम्ही 3 दिवसांचं, 7 दिवसांचा, 11 दिवसांचा संकल्प करा। महाराजांसमोर तुम्ही संकल्प करा। आता संकल्प कसा करावा? सर्वप्रथम स्वामी महाराजांसमोर तेलाचा तुपाचा दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावून घ्या, त्यानंतर ग्लास भरून स्वच्छ पिण्याचे पाणी घ्या। त्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये चमचाभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू अक्षदा फूल घेऊन संकल्प करायचा, संकल्प बोलायचा। संकल्प कसा करायचा? मी कांचन काश्यप गोत्राची असून माझी ही इच्छा आहे, माझी इच्छा आहे माझ्या मुलाला नोकरी लागावी, माझ्या शेतीत छान पीक होऊ द्यात, मला माझ्या ह्या इच्छा आहेत, मला उत्तम आरोग्य लाभावं, अशा माझ्या इच्छा आहेत। तर मी 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, 11 दिवसांचं तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे, असं बोलून हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या। बघा, स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करत असताना स्वामींचा छोटासा फोटो देवघरामध्ये असणे गरजेचं आहे। तर तुम्हाला देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे। त्यानंतर काय करायचं? पाण्याने ग्लास भरून घेतलेला आहे आपण, तो ग्लास घ्यायचा, त्याच्या बाजूला अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आणि त्यानंतर आपला उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे। त्यानंतर तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे। तर बघा, तारक मंत्र पूर्ण 11 वेळा पठण होईपर्यंत मध्ये उठायचं नाही, मध्ये बोलायचं नाही, कितीही इमर्जन्सी असो फोन उचलायचा नाही। बघा, आपण संकल्पयुक्त सेवा करत आहोत, संकल्पयुक्त केलेल्या सेवेचं फळ 1% नाही तर 1000% मिळत असतं आणि आपण संकल्प सेवा करून महाराजांच्या तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहोत, म्हणजे तारक मंत्र सिद्ध करत आहोत, म्हणजे आपली जी इच्छा आहे ती महाराजांनी पूर्ण करावी, त्यासाठी आपण ही सेवा या सेवेला 100% दिले पाहिजेत। जी सेवा करत आहात ती मनापासून करा, अगदी मनोभावे करा, 100% स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। कोणतीही सेवा श्रद्धेने करा, श्रद्धेने केलेल्या सेवेचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं। बघा, अनुष्ठान ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी सेवा केली तीच वेळ ठेवा, सेवेची वेळ एकच ठेवा। आता तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी सेवेची वेळ तुम्ही सकाळची 7 वाजताची ठेवली, बघा 7ला तुम्ही सेवा केली, तर तीच वेळ तुम्हाला 3 दिवस ठेवायची आहे। किंवा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 6:30ला सेवा केली तर तीच वेळ तुम्हाला 3 दिवस अनुष्ठान होईपर्यंत ठेवायची आहे। ठीक आहे। आता नियम काय आहेत? सर्वप्रथम मांसाहार कडकडीत वर्ज्य करावा लागेल, त्यानंतर परान्न कडकडीत बंद ठेवायचं आहे, चुकूनही परान्न खायचं नाही। तुम्ही ही सेवा तुमचे शारीरिक कष्ट, तुमचं दुःख, दारिद्र्य, आर्थिक समस्या, मुलांची नोकरी, मुलीचं लग्न, मुलांच्या काही समस्या असतील, मुलगा ऐकत नसेल, चिडचिड करत असेल, पतीला काही व्यसन असेल किंवा तुमच्या मुलीला लव्ह मॅरेज करायचं आहे पण ते तुम्हाला मान्य नसेल, तुम्हाला मुलीचे लग्न तुमच्या इच्छेनं करायचे आहे, तर तुम्ही हे तारक मंत्राचे 3 दिवसाचे अनुष्ठान करून हे तीर्थ तुमच्या मुलीला प्यायला द्या। ती पीत नसेल तर चहातून द्या, दुधातून द्या, कॉफीमधून द्या, पिण्याच्या पाण्याचा माठ असतो ना त्या पाण्यामध्ये हे पाणी टाकून, हे तीर्थ टाकून ते तुम्ही पाणी प्यायला द्या। बघा, स्वामी महाराजांना प्रार्थना करा, मुजरा करा। बघा दादा आणि ताईंनो, तिच्या बुद्धीमध्ये, तिच्या विचारांमध्ये नक्की फरक पडेल, ती तुमचं ऐकेल। बघा, तुम्ही आता स्वामी सेवेत नसाल, तुमच्या देवघरात स्वामींचा फोटोही नसेल तरीही काही हरकत नाही, तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही ही सेवा करून तर बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल। बघा, तारक मंत्राचे तीर्थ खूप प्रभावी शक्तिशाली तीर्थ आहे, पायदळी येणार नाही, कुठं फेकल्या जाणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, ही सेवा कोणीही करू शकतं, पुरुष, महिला, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा, ही सेवा अतिशय प्रभावी आहे, ही सेवा कोणीही करू शकतं। कोणी जर अडचणीत असेल, कोणी संकटात असेल तर हा व्हिडिओ शेअर करा किंवा तुम्ही फोन करून त्यांना माहिती द्या की तुम्ही ही सेवा करा, तारक मंत्राचं अनुष्ठान करा, ते तीर्थ प्यायला द्या, तुमचं संकट दूर होईल। तर ही माहिती तुम्ही त्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना द्या। बघा, अगदी कोणतीही समस्या असू द्यात, या सेवेने 100% याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे। या सेवेचा अनेकांना अनुभव आलेला आहे आणि बघा ताईंनो, मला सुद्धा या सेवेचा अनुभव आलेला आहे, म्हणून कळकळीने सांगते, फक्त एकदा करून तर बघा, तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की कराल ही सेवा, खात्रीने सांगते।
सेवा होईपर्यंत सेवेबद्दल कोणाकडेही काही बोलू नका, सेवेला दृष्ट लागते असं म्हणतात. बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे. मैत्रिणींनो, तारक मंत्राचे अनुष्ठान करताना जे तीर्थ आपण बनवू ते त्याच दिवशी आपल्याला संपवायचे आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही तीर्थ केलं त्या व्यक्तीलाच प्यायला द्यायचं, डोळ्याला लावायचं. आणि तुम्ही आर्थिक समस्येसाठी केलं असेल तर घरामध्ये शिंपडायचं आणि थोडं थोडं सर्वांनी प्यायचं. आणि काय होईल, घरातील अलक्ष्मी, दारिद्र्यता, नकारात्मकता बाहेर निघेल. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जी अगरबत्ती आपण बाजूला लावलेली आहे त्याची थोडी अगदी चिमूटभर विभूती त्या तीर्थामध्ये टाकायची आणि उरलेली विभूती एका डब्बीत भरून ठेवायची. बाहेर जाताना, ऑफिसला जाताना, स्कूलमध्ये जाताना ही विभूती कपाळी लावायची. लहान मूल तुमच्या घरात असेल, चिडचिड करत असेल, सतत रडत असेल, त्याच्या कपाळीसुद्धा ही विभूती तुम्ही लावा. तुम्हाला फरक जाणवेल, बाळ शांत होईल. अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा आहे, निश्चितच करा. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत ते स्वामी महाराज नक्की सोडवतील. तर स्वामी सेवेत या, टिकून राहा, नवीन सेवेकरी घडवा, स्वामींची सेवा करत राहा. तर चला मग आजचा व्हिडिओ येथे सेंड करते. माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुन्हा एका नवीन सेवेसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.